बहुता सुकृतांची
हरिया दासा हरि गाई दिशा हरे जैसा तैसा हरि 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 हरिचिया दासा हरि दाये दिशा हरिया दासा हरि गाई दिशा हरिचिया दासा हरि दाये दिशा हरिया दासा हरि गाई दिशा हवे जैसा तैसा हरि हरि जैसा तैसा हरि बोल हरि जैसा तैसा मुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हर पली चिंता हरिमुखी गाता हरि पली चिंता या नाई मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म गेले या नाही मागुता जन्म गेले हरिरूप झाले जाणीव हरपले एकनाथांचा हरिरूप झाले जाणीव हरपले हरिमुखी झाले जाणीव हरपले नेते गेले हरीचे धारे हरिमुखी गाता हरपले हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपलीचे हरिमुखी गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म बरोबर राहिलं. नाही मागुता जन्म हरिमुखी झाले जाणणे ते हरपले बाकी झालं दुसरं जन्म घेणे लागे वासनेच्या संगी गेले लागे वासनेच्या तेची झाले अंगे हरी रूप तेची झाले अंगे हरी रूप तेची झाले अंगे हरी रूप हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली या नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे हरिरूप ध्याने हरिरूप रूपमणी रूप जाणे हरिरूप ध्याने हरिरूप मनी हरिरूप जाणे हरिरूपमणी एका जनार्दनी हरि बोला एका जनार्दनी हरि बोला एका जनार्दनी हरि बोला हरिरूप ध्याने हरिरूप मनी हरिरूप जाणे हरिरूपमणी हरिरूप ध्याने हरिरूप मनी हरिरूप जाणे हरिरूपमणी एका जनार्दनी हरि बोला एका जनार्दनी हरि बोला एका जनार्दनी हरि बोला हरिमुखी गाता हरपलीच हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपलीच हरिमुखी गाता हरपली चिंता नाही मागुता जन्म घे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म गेले डोंगर घुमाई डोपार भुमाई डोंगर घुमाई वा वा शाबास शाबास वा भुमाई डोंगर घुमाई डोपार भुमाई डोंगर घुमाई
हरिची दास हरि दास हरिची दास हरि दास क्या
जन्म गेले जनाई मागो जन्म गेले जनाई जन्म गेले जन्म
हरिजया दासा हरिजया दासा हरिदाय ही दिशा भावे जैसा तैसा हरि एक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे हरिरूप झाले जाणीव हरपले नेनने ते गेले हरीचे ठाई हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरि बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल हरि बोला कुंडली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्राप्त असणारा हा लहान मुलांचा आमची भावी श्रीमंती आहे वारकरी संप्रदायाची हा संस्थेवरचा कार्यक्रम आहे। पूजनीय माझे ज्येष्ठ मित्र की ज्यांनी या भागामध्ये शून्य काळामध्ये हे नामयज्ञाचं रूप लावलं अशा बाबांचा मला फोन आला। आम्ही 50 वर्षाचे मित्र आहोत। मी लग्न नव्हतं तेव्हापासून या पट्ट्यामध्ये गाव ना गाव फिरलो। पोरांना मी उंच उडी मारायचो। ती आता काही राहिली नाही, तुम्हाला नाही दिसणार, ती त्यांनी पाहिलेली आहे। असो, आता कथेची सामुग्री आणि ध्येय अवसानावरी। परवा हाच अभंग मी तुमच्याच तालुक्यातलं गाव, पण 2 गावं तिकडे आहेत बाजूला, निगड वसाड, गुरुजी होते वाजवायला, घेतलेलं होता। पण मुद्दाम एक हरिदासाचं चिंतन, एक हरिदास जगामध्ये काय करतो
त्याची अनुभूती काय, त्याच्याकडून आपण काय आदर्श घ्यायचा, त्या हरिदासाचं स्वरूप आणि त्याचं कार्य किंबहुना त्याचं जो स्वतःचा अनुभव आहे तो जगापुढे मांडणारा हा नाथांचा पहिला आणि हरिपाठ आहे. मला जरा विस्मरण झालं, त्याचं कारणही सांगतो. काय झाले, मला कळल्यापासून मी बेचैन आहे. आम्हाला ते आत्ता कळालं आणि बाबांच्यामुळं कळालं. अचानक बाबांना फोन आला आणि माझा जुना मित्र या तालुक्यातला कोंडगावचे हरिभक्तीपरायण स्वानंद सुख निवासी शंकर महाराज नानगुडे यांचं देहावसान झालं. आत्ता बाबांना फोन आला तर बाबा बरोबर आहे ना, नाही तर घोटाळा व्हायचा आपल्याकडून. आणि विशेष म्हणजे त्यांचे नातेवाईक येते. मी बंधूच्या कार्याला आलो त्यावेळेस माझा आवाज बसला होता, मी दखलेलो होतो, आजारी होतो, पण शब्द दिलेला मोडायचा म्हणून आलो मी. आणि तिथे महाराज बसूनच चाली म्हणत होते, परवा मी या तालुक्याचं नाही, आपल्या जिल्ह्याचं नाही, राज्याचं वैभव स्वानंद सुख निवासी दिलीपराव लोहकरे यांच्या पिंडाला मी आलो होतो. आणि तिथे आमची भेट, तिथे एक शेजारच्या गावात त्यांचं कीर्तन होतं निगड्यालाच वर्षराधाचं, आणि ते शेवटची आमची भेट अशा प्रकारची झाली. ते बरेच दिवस विकलांग होते असं आहे. आणि अशाही परिस्थितीला त्यांनी अशी हरिदासाचं बळ काय असतं त्याचा प्रत्येक जवळजवळ 15 वर्ष, आणि ते डगमगले नाहीत. भयंकर असाध्य आजार त्यांना झाला होता. आमचे मित्र जोग महाराज संस्थेमध्ये आमच्या तालुक्यातलं वैभव होतं, ते राज्याचं वैभव सीताराम महाराज जगतापाची मला रोग म्हणलं की आठवण होते. शरीर आपलं रोगरूपी पाहुण्याची धर्मशाळा आहे. कधी कोणता रोग येईल, त्याच्यामध्ये काही आजार होईल, हे काही सांगून घडत नाही. हातात भोगे रोगे भयम, त्याच्यात मी काही जात नाही. मला अभंगावर बोलायचं आहे. क्लेश तरुची वाडी, तापत्र्य अग्नीची सगळी, मृत्यू आकाशी क्रोंडी सांडली आहे. दैन्याचे दुभते महाभयाते वाढवी, ते सगळं दुःखाचे पुरते भांडवल. देहाच्या स्वरूपाचे ओवे आहेत. 8 अध्याय ज्ञानेश्वरी वाचा. महाराजांनी त्याला सोपं केलं जरा. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीराईचे. शरीर रोगाचे भांडार, शरीर काही पाहुणे 2 दिवस येतात, 4 दिवस येतात, जातात. काही महिना राहतात. पण काही धर्मशाळेत येत नाही, धर्मशाळाच उचलतात. असाध्य देखुनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सुची निरवधी निदानीचे. माऊलींनी त्याच्याबद्दल अपूर्व चिंतन केलेले. मला त्याच्यात अधिक वेळ बोलायचं नाही. त्या वारकरी वैभवाला, माझ्या मित्राला तुमच्या साक्षीनं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. हे संस्थेवरचं कीर्तन आहे. माझे मित्र लाडगुरुजी, मला आठवतं, मला साल काही आठवत नाही, अपघात झाला आणि अपघातात माझी गाडी लॉस झाली. माऊली जरा ऐका, माझ्या जीवनाचा थोडा छोटा इतिहास आहे, गुरुजीशी माझा संबंध. मी संस्थेवर कीर्तन केलं आहे. कमीत कमी 10-5 हजार लोक असतील. 250-300 टाळकरी होते होळला. ते माझे लाडके मित्र कसे आहे. तेव्हा शेठ आरके शेठ माझा जिव्हाळा या भागातला. आणि आमच्या 4-5 तालुक्यानं मला त्यावेळेला आणि 5 साली मला वाटतं विकटा, ज्याला आपण विकटा गाडी म्हणतो, ती विकटा दिली होती. आणि ते गुरुजी घेऊन आले होते स्वतः, लाडू गुरुजी शेठ बरोबर. दादांचं कीर्तन होतं, हशिबान संदीपान दादा हजेगावकराचं. अभंगसुद्धा तुमच्या डोक्यात ठेवा माऊली. काय वैष्णव मुनिजन विप्राचा सन्मान करावा आपण घेऊ नये. गोड अभंग आहे महाराज, फार गोड. असे काही कीर्तन ऐकायला अशा प्रकारची मिळत नसतात. तेव्हा मला सांगायचं एवढं करता, फार जवळीक अशा प्रकारची प्रेमाची उमद्या वयामध्ये
त्यांनी माझी कीर्तनं सुद्धा वाजवली. त्यांना मृदंगाचं अंग चांगलं होतं. विठ्ठल अशा गुरुदेवाकडे ज्ञानी आहे, ज्याला शास्त्र काय म्हणतात, उंचीचं कसं कीर्तन करावं. मला वाटत नाही त्यांना कोणाला कळेल न कळेल हा भाग वेगळा आहे, पण कीर्तनाची बैठक कशी असावी, हे शास्त्र कसं, त्याच्यातलं व्याकरण फार त्यांचं तयार आहे. महाराष्ट्रात लाड गुरुजीसारखं व्याकरण कुठल्याच बुवाचं तयार नाही. विठ्ठल काय कुठून या मुलांना तो स्रोत मिळाला. वैकुंठवासी माऊली निमन महाराज असतील, मी त्या दुःखात कीर्तन केलेलं आहे पारवडीला. नवनाथ महाराज असतील, जी जी मुलं तिथे गेले. आता मी परवा आळंदीमध्ये गेलो होतो, तिथे एक आमच्या भागातला मुलगा आहे, त्याचं नाव चेतन आहे. उर्वी कांचनजवळ त्यांचं गाव आहे, संस्था आहे. आता तुमची मला तुम्हाला मुलांना धन्यवाद त्याच्याकरता द्यायचे आहेत की आपण जी संस्था चालवतो, मला वाटतं त्याला ज्ञानाई नाव दिलेले आळंदीत त्यांनी. इथे ज्ञानगंगा आहे ना, असं आहे. अशा प्रकारे महाराज गुरुची आठवण ठेवून, सर्व मित्रांची आठवण ठेवून हा मागचा फ्लॅश बघितला ना, मला बरं वाटतं आहे. हे शिकलं पाहिजे. गुरुदावी येल्या वाटा, असा प्रसंग सर्वांच्याच प्रारब्धसारखं नाही. अन्न मानधन आहे तो प्रारब्ध अधीन. मी 16 साली माझ्या संस्थेत शिकलेला एक मुलगा शास्त्री झाला हरिद्वारला, पाटोद्याकडचा आहे. राजेंद्र शास्त्री मला घेऊन गेला, म्हणून इंदोरला आपले लोक आहेत 10-11 लाख, कीर्तन द्यायचं तुम्हाला 2. मोठा उत्सव होता भैयोजी महाराजाचा. गेलो मी कीर्तनाला, माझ्या पुढं अशी तुमच्यासारखी त्यांच्यावरून लहान 450 पोरं बसवली होती. मग आता शेर होतं, मोठा उत्सव होता, मोठ्या वैभवाचा होता, महात्म्याचाच होता. बाकी 5-10 हजार काही लोक असतील, पण ती पुढं पोरं बघितली. मी साल चालू असताना राजूला कानात बोलवलं, इकडे म्हणलं, काय रे मित्र, हे काय, ही मुलं कुठून आली? त्यांनी सांगितलं, महाराज माझ्या अंगावर काटा उभा राहिला, यांना आईबाप नाही आहेत, कुणी आत्महत्या केलेली आहे, कुणाला येडच झाला, आणि या सर्वाचे मायबाप आहेत ते भैयूजी महाराज आहे. या राष्ट्रसंताकरता टाळी वाजवा एकदा. तुम्ही ऐकून आहात ना भैयूजी महाराज मध्ये ते प्रकरण गाजलं होतं बघा, तिकडे जाऊ नका फार. मी जनिता तिचा प्रतिपाळता अन्नदाने. संस्था टाकणं सोपं आहे, पण मुलं जपणं फार अवघड आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल असो. हॅलो. 4था बाप आहे आपला, ज्याने गर्भात आपल्याला जपलं, ज्याला प्रार्थना केली एक वेळ करी या दुःखा वेगळे, म्हणत नाही बसत, पुढे जातो. म्हणून पिता हमश जगतो माता धाता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. इथे पिता पिता शब्द आलेला. विठ्ठल बाप माय चुलता, इथे सर्व बाप. आणि 5वा बाप आहे. मागचे जे आहेत ना 4, जरा कटू आहे पण माफ करा, बोलतोच मी, ते सारे सावत्र बाप आहेत आपले. हे माझं नाही पुंडलिकबाचं, हे नाथांचं भागवत वाचलं की ऐकाय पाहायला मिळतं. मागील जे 4 जण ते याचे सावत्र बाप जाण. कडूच वाटतंय ना, पण स्वीकारा. कारण जन्माला घालणं, जन्माला आणि महाराज त्याला काही संस्कार देणं, बाकी गोष्टी ठीक आहे, पण त्या जन्मदुःखातून सोडवणारे मायबाप आहेत ते गुरु आहेत. आज वारं भलतं फिरलेलं आहे. मला पुन्हा पुन्हा गुरुजीचा फोटो तुमचा सर्व पाहून आनंद वाटतोय. नाही तर बऱ्याच वेळेला ज्याच्या का आपण 10 रकेटं शिकलो, ते गुरुलाच घोडा लावा निघल्यात. विठ्ठल विठ्ठल कडू बोललो शब्द, पण ऐका जरा. हो, आपल्या गुरुतला कधी दोष पाहायचा नाही, पहिली पथ्य आहे. आपल्या गुरुतले फक्त गुणच पाहायचे. हे जर तुम्ही शिकलात तर आपलं जीवन असं गुणानं उंचीनं जात असतं. लक्षात ठेवा, ऐका लक्ष देऊन. 5 गोष्टी लागतात. वैभव भौतिक असू द्या, आधिभौतिक असू द्या, अधिदैविक असू द्या, आध्यात्मिक असू द्या. 3 वैभव आहेत.
त्याच्याकरता आई वडिलाचा आशीर्वाद पहिला, गुरुची कृपा दुसरी, साधनेवरचं प्रेम तिसरं, प्रारब्धाची अनुकूलता चौथं, आणि त्याहीपेक्षा देवाचा प्रसाद फार महत्त्वाचा आहे. 5 गोष्टी लागतात. आणि मग कृष्णा महाराजांच्या मातेची कूस मोठी आहे, टाळी वाजवायची माते करता पित्या करता. एक उत्तम काम करण्याकरता प्रभूनं हे नियोजन केलेलं आहे. आणि महाराज माऊली आज 50-75 वर्षाच्या सप्ताहात मी परवा कीर्तन केलं आहे. अमृत महोत्सव लक्षात ठेवा. पण गुणवत्तेनं काय वाढ झाली हो, सप्ताह 75 वर्षाचा झाला पण भजनी नाही राहिले गावात, टाळकरी नाही, सारं मोले घातले रडाया, अवघड आहे. आणि म्हणून आज संस्था आहेत, ही मुलं शिकतायत, त्याच्यामुळं आपला वारकरी संप्रदाय आणि भविष्यामध्ये चांगलं काम करेल. अभंगाचं चिंतन करताना महाराजांचा हा अभंग आहे हरिदासाचं, आणि त्यांनी वर्णन करताना हरी तैसे हरीचे दास इथे यायचं. जसा हरी समर्थ आहे, हरी स्वतंत्र आहे, हरी उदार आहे आणि हरी दयाळू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आरंभात पुन्हा आठवेल की नाही मला, पण व्याख्या करूनच जातो हरिदासाची. जो हरीची सेवा आणि सातत्याने करत राहतो तो एक हरिदास. पण त्या सेवेचं इतकं ओझं देवाच्या डोक्यावर होतं, इतकं ओझं होतं की हरी त्याचा दास होतो. हा हरिदासाचा उंचीचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या जीवनातली गोष्ट आहे, आपण ती कडवं ऐकतो. एकनाथ सदनी माधवजी कामे ही करीतो, स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरतो. इथे हरिदासाची व्याख्या आहे. बस इतकंच बोलतो मी, अधिकचं बोलत नाही. महाराज म्हणतात मी फक्त या अभंगातलं भावे जैसा तैसा हरी एक एवढंच पद होणार आहे. परवाही सांगितलं मी. परमार्थामध्ये प्रधान काय हो? ज्ञान प्रधान आहे, वैराग्य प्रधान आहे, विवेक प्रधान आहे का? नाही. या सर्व उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, अग्नी लागतं, पाणी लागतं आणि धान्य लागतं, मग अन्न होतं. ही गोष्ट जरी खरी असली, जरी विवेक वैराग्य आणि ज्ञान असेल, पण त्याला भावाचा आणि जोड नसेल. इथे भक्तीला आणि कमी लेखण्याची उपेक्षा करण्याचं पाप मी नाही करत, पण महाराजांनी सर्व संतांनी वेदांनी पुराणांनी भावाकडे बोट केलेलं आहे. आधी एक उदाहरण देतो, त्याच्यात जातो भागवत कथेत. साधं उदाहरण आहे. मागेही बोललो मी परवाच्याला, बाबा तुमच्या देखत तुमच्याकडे महिला दळण दळतात का? तर तुमच्याकडे भात आहे त्यामुळं दळणाचं जातं नसेल मला वाटतं. आहे का म्हाताऱ्यानं जातं? आहे की नाही? आताची पोरी जळतात का? नाही. दळतात का जळतात ते तुम्ही ठरवा. बोला ना. त्या दळतात म्हणजे जात्यावरचं दळतात असं नाही, त्या दळीत नाही हेही डोक्यातलं काढा. त्या जात्यावरचं दळीत नाही, बाकीचं दळण चालूच असतं त्यांचं. उपेक्षा नाही. मला पत्नी आहे, आम्ही असं कुटुंब आलो आहे, मला लेकी आहेत, तुमच्या सारख्या अनेक भगिनी माझ्याकडे अनुयायी आहेत, मला तुमची उपेक्षा करायचं नाही. आताच्या एखाद्या पोरीला विचारलं, पोरीनं तुम्हाला नको, तुम्ही लहान आहे, तू पुढं बसलेली सांग, तू जातं पाहिलं ना? जात्याला किती खुंटे असतात? किती? एक बोट केलं तर का दोन केलं? ती 2 केलं, 1 केलं, बरं चांगलं आहे. 1 दिसतो आणि 1 आत असतो. तुमची जनाबाई तर माहिती ना तुम्हाला, जीव शिव दोन्ही, असं दोन्ही, बस इतकंच. मग ती दळायला जुनी म्हातारी यायची आणि बसली की दळायची नाही. मग हलोनी खुंटा आधी करावा बळकट,
खालोन या कुंठ आधी करावा पर तुमच्या पाठचं म्हणतो करा भक्ती भाव धरा हे पाठ हे जरा बरं वाटतंय तुम्हाला भाव बळ्या कळे हे रवीन करतरी या बळे तैसा हारी आवाज द्या करतरी आबळे तैसा हारी भाव बळ्या कळे हे रवीन करतरी या बळे तैसा हारी करतरी या बळे तैसा हारी भाव बळ्या कळे हे रवीन कळे करतळिया बळे तैसा हरी करतळिया बळे तैसा हरी हरिमुखी म्हणा ही माझी कॅसेट आहे त्याच्यामध्ये ह्या चाली आहेत मुख्य अमृताची वाणी माझं नाव टाकायचं चाली माझ्या नाहीत राऊत काकाच्या आहेत विठ्ठल तुम्हाला एक फक्त उत्तरार्ध अभंगाचा जो आहे त्याच्यावर बोलणार आहे भागवतामध्ये असा एक कथा भाग आलेला आहे की वैऱ्याला आपल्या हद्दीत आणायचं आणि त्याचा काटा काढायचा आमची पिल्लं आहे ती त्यामुळं आता मला काही त्याला दाबता येणार नाही हो 2 मुलं आहेत दोघाचे 2 नग आहेत हे पण ते परमार्थकच जातील मला वाटत नाही विठ्ठल नको 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 तुमच्याकडे यायचीच नाही ती तुम्हाला बघितली आवडली भरपूर केलं ना की मग असंच होत असतं ते असो हां चिंतन असं चाललंय की वैरी आपल्या जागेवर बलवान असतो त्या आपल्या हद्दीत आणायचं आणि त्याचा घात करायचा भागवतातलं सांगतोय मी कसं असतं सल्ला देणं सोपं आहे पण कृती अवघड आहे उंदराची मिटिंग भरली आणि मिटिंगचा विषय होता आपल्या प्राणनाशाला कोण जास्त कारण म्हणले बोका इकडे बोका कळतो ना मांजर बोका कळतं आपल्याला आणि मग मीटिंगमध्ये विषय काय करायचं एक पोरगं बारकं होतं लहान असं पिल्लू उठलं म्हणले मी सांगतो म्हणे सल्ला देतो काय सोपं आहे म्हणे मांजराच्या बोक्याच्या गळ्यात घंटा बांधायची आवाज होईल पळून जायचं आता सल्ला बरा आहे सोपा आहे पण बांधायची कोणी घंटा बांधायची कोणी जो जाईल तो पहिला नाश्त्यावारी जाईल ही भाषा लवकर गेले आमचे मित्र त्यांचं नाव आहे स्वानंद सुखनिवासी नामदेव महाराज पटाडे टाळी वाजवीच आहे माणसाकरता आणि ही जी मी नावं माझ्या मुखात येतील तेवढ्यांच्या कॅसेट 5 जरा यूट्यूबवर करा उपयोग चांगला काय कीर्तन असतं काय आवाज काय देणगी काय वैभव आपले शांतीब्रह्म कुरेकर बाबा म्हणतात असा पट्टा होणारच नाही परत विठ्ठला सल्ला दिला कंसाने कृष्णाला बलरामाला इथे आणायचं आणि घात करायचा म्हणजे गोकुळातून मथुरेत आणायचं कोण आणणार कुणाचा विश्वास बसेल नंदबाबाचा बाबांना कोण विश्वास वाटेल की यशोदबाई पाठवतील निमित्त काहीतरी येईल सांगता पण पाठवलं तर पाहिजे ना आणि मग त्या सभेमध्ये विचार आला पुढे की आपल्याकडे एक भगवत भक्त आहेत ते मथुरेत राहायचे पण कृष्णाचं भजन करायचे जरा काही गोष्टी बारीक ऐकत चला त्याला एक कडवं माऊली महाराज अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय आणि व्याघ्रवाडा काय सापडली महाराज भक्ती करण्यावर सोपं समजू नका पुन्हा कधी योग आला तर मी येता गोळ्या बाण सांगेन मला आता नाही बोलायचं अक्रूराला बोलवणं झालं सभेमध्ये राजाच्या पुढं उभा आहे कंसाच्या बोला महाराज काय आज्ञा मग तुम्ही एक काम करायचं यज्ञाचा बहुमान द्यायचा आहे आमच्या भाच्यांना यज्ञ होणार आहे
नंदबाबाला यशोदा आणि बहिणी आमच्या भगिनीला सांगा आणि घेऊन येताना काही माणसं फार गोड बोलतात पण आतून अत्यंत दुष्ट असतात. तुम्ही सोडून विठ्ठला विठ्ठला मला वाटतं माणूस ज्ञानोबराने हे सांगूनच ठेवलं, झाड जाणीजे फुले आणि माणूस जाणीजे. हा कपटाचा डाव, ही दुष्टता लगेच लक्षात आली अक्रूराच्या, फार वेळ नाही लागला. पण नाही म्हणण्याचं धाडस होईना, होई म्हणायला मंदजीना. याला धर्मसंकट म्हणतात. कंसही मोठा हुशार, तो म्हणला महाराज दबाव येऊ देऊ नका, उद्या सांगा. आणि हुशारच माणसाचं राजकारणी माऊली, आपल्याला सधी कधी चितपट करतील म्हणून बुवांनी त्यांच्या नादी लागायचं नाही. विठ्ठला विठ्ठला मी राजकारणी मंडळाची उपेक्षा करण्याचं पाप नाही करत. जे वास्तव आहे ते मांडतो. धूर्त असतात, हुशार असतात. अक्रूर महाराज घरी गेले, हे करावं का न करावं म्हणून. आपलं वारकऱ्याचं हत्यार आहे, भक्ताचं हत्यार आहे की काही जर एखादा मार्ग आपल्याला सुचला नाही तर आपल्या हत्यार काय, सहस्रनामाचे हत्यार. त्यानं भजन करावं, भावपूर्ण भजन करावं. हो, तयाच्या चिंतने निर्शेल हे पाठ आहे आपल्या. मग चिंतन सुरू केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय. नको आता, बस थोडक्यात वाचतो पद्यावर. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. गेलं तार सप्तकात पद्यमाचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर तुम्हाला म्हणायला म्हणतो शेटमध्ये जातो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे पाठ आहे तुमचं भजन. गुरुवर्य केशव महाराज उगळीकरांनी कृष्ण कथा सांगितली होती, तिथं ते भजन आहे. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. तुम्हाला येईल का मायला? बघू, आम्ही पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा, बघू काय होतंय. गोड भजन आहे. दुसरं म्हणतो जरा, राधे गोविंदा. हिंदी आहे, तिकडचं आहे, भागवतात म्हटलं जातं हे. राधे गोविंदा मन भजले हरे का प्यारा नाम, मन भजले हरे का प्यारा नाम आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध. अखंड मुखात नामस्मरण असणारे अक्रूर पहाटे पहाटे डोक आणि बुद्धी विचार प्रकट झाला. कर्तुमा कर्तुम अन्यकर्ता कर्तुम शक्तिमान भगवान आहे. काय फरक पडणार आहे आणि काय व्हायचं ते होईल, पण मला कृष्ण दर्शनाचा योग आलाय. होय म्हणून निरोप गेला आणि अक्रूरांच्या हातामध्ये आणि कंसानं सेवकांनी शृंगारले रथ सजवून दिला. तो मथुरेतून मध्यानरात्री गोकुळात आला. मी भावे जैसा तैसा हरी एक
याच्याकरता बोलतो, हे डोक्यातले काढू नका. विठ्ठला विठ्ठल. जसा भाव तसा देव, हे त्याचं मुख्य विधान. रात्रीच्याला रथ पोहोचला आणि गवळणी उठू लागल्या. एकीनं पाहिलं, दुसरीला आणि सांगितलं, तिसरीला हा हा म्हणता गवळणी राहिल्या साऱ्या. आणि चर्चा गवळणीत काय, एक विषय तो सकाळांचा. गवळणी अनेक होत्या पण विषय एकच होता, काय, हरी. हरी आम्हाला कान्हा कृष्ण लाला सोडून तर जाणार नाही ना, असं मनात आलं. बोलवलं आणि सकाळी सकाळी यार पाणी उजाडायला झालं होतं ना, हाका मारली, यशोदा माई. गवळण म्हणती यशोदे कोठे गे साबळा. गवळण म्हणती यशोदे कोठे गे सोडून जाणार तर नाही ना. नंद बाबाच्या यशोदेच्या आधीच कानावर गेला होता. आलेला रथ मथुरेतून आला होता. यज्ञाचा बहुमान द्यायचा बळीराम दादाला कृष्णाला म्हणून संदेश होता. पण काना जाणार हे कोणत्या तोंडानं गवळणीर सांगू. तिचा कंठ दाटून आला. काय नाथांची गवळण आहे. पुराण वेद शास्त्र सारं संतांनी त्याच्यात आणलंय. हो बोले नंदाची पटराणी असा कंठ दाटून आला. बोले थोडी गंधार आहे तुम्ही काढायला सगळी. नंदाची पटराणी. अगं गवळणीनो काना जाणार आहे. तिचा कंठ दाटून आला. मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. जाणार आहे मथुरेला. अत्यंत अत्यंत अशा प्रकारचं जड हृदय झालं. तिचं रडत होती, डोळ्यातून पाणी येत होते. गवळणी रागवल्या ना. कोणाला न्यायला काय काम आहे. आम्हाला टाकून जातोच कसा काना. त्यानं तुम्ही ठरवलंच कसं. निर्णयच कसा घेतला आम्हालाच का नाही विचारलं. जीवेची या जीवा गवळणी होत्या त्या. या जगामध्ये भक्त मालिकेमध्ये सर्वात पहिलं प्रेम नंबर लागतो तो महाराज गोपीचा लागतो. गोपीचा. टाळी वाजवा गोपी करता. गोपाळापेक्षाही गोपी जास्त आहेत कुठेही पाहू. गोपी फार प्रेम. कोण आले तुम्ही काय ठरवलंय. त्या म्हणले त्या रूम मध्ये एक अतिथी आलेला आहे. अक्रूर नाव आहे त्यांचं. त्याचं काही सेवकीय करावे सांगितले काम.
गवळणी राग आलेलं ना गेल्यानं चिडून त्याच्यावर अक्रूरा चांडाळा केवढी हिंमत आहे महाराज. यथा वज्र गोपिका तुंडा महाराजांचं नारद भक्ती सूत्र वाचा. ज्याला कीर्तन करायचं ना त्याने हे ग्रंथ वाचायचेच. हरिपाठ विवरण, नारद भक्ती सूत्र, कंधारकर बाबांचं गाथा भाष्य, माधवबाबा मगरांचा गाथा नवनीत, असे काही महात्म्यांचे ग्रंथ ते वाचले पाहिजेत, पाहिले पाहिजेत. चांडाळा आपला धर्म काय? ग्रस्थी आपला आश्रमाचा धर्म आहे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रमा. ज्या या अक्रोराच्या येण्यानं गोकुळात अत्यंत कल्लोळ माजला की काय आमचा कृष्ण फार रागाला गेलेल्या. अक्रूरा चांडाळा तुझ कुणी धाडिले, कुणी पाठवलं रे तुला? आमचा प्राण घ्यायला आलास तू का? घात करू आलासी वदिसी सकळा. तुझं नाव अक्रूर आहे पण करणी अत्यंत क्रूर. अक्रूरा नाम तुझे तैसीच करणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. त्या गाणारा वाजवणा करता एकदम मनापासून टाळी वाजवा बरं. हे आमचं प्राण आहे महाराज. हो, आमचे आप्पा म्हणायचे शामगावकर, संसारात बाईला नवरा चांगला मिळावा आणि कीर्तनात बोला पकवाजा चांगला. पुन्हा गुरुजी करता टाळी. बरं एकटं वाजवत नाही, हजारो पोरं घडवली हो. आता मी चिंतन हे सांगत आलेलो आहे. हा मग ही गवळण तशी शिवराजांनी रागातली आहे माझ्या माहितीप्रमाणे. थोडं बदल त्याच्यात असेल नसेल असं नाही आहे. आता इथं थोडी जागा बदलली, पुढेही बहुत करणे आहे. गोपींचं प्रेमन त्या मोहात अडकून कृष्ण भगवंता ठरला तर जमणार नाही. आपलं काम आहे ना, घेऊन या चक्रगदा हाती धंदा करतो बघता राखे. संवारी दुर्जनाशी गेलं पाहिजे ना मथुरेत. तसं कसं होईल कंसाचं निधन? आणि मग रथी चढाले, जागा बदलली जरा. अकांत वा क्या बात आहे. टाळी वाजवा त्यांच्याकरता. असं नेमकं द्यायचं आणि बोलताना पार बंद करायचं. विठ्ठला आणि आता अलीकडे सिस्टीम आहे महाराज, ही जमली पाहिजे. चांगलं आहे. रथी चढाले वनमाळी अकांत गोकुळी. अकांत झाला, अख्खं गोकुळ रडत होतं. पण विशेषनाथाने गोपींचं वर्णन केलं. भूमी पडल्या वज्रबाळी कोणत्या सांभाळ. कोण कोणाला सांभाळायला राहिलं नव्हतं, सारे रडत होते. इतकं रडलं गोकुळ, इतक्या रडल्या गोपी. काय नाथांचे शब्द आहेत. नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. अक्रूराची
सारे प्रतीक्षा करत होते कसा असेल कृष्ण. आता काल्यात बाकीच्या लीला ऐकायच्या. हो अरे भल्या भल्यानं धाक घेतला याचा कसा असेल तो. म्हणून विविध क्षेत्रातले आणि मातब्बर मंडळी त्याला पाहायला आले होते. त्याला मथुरेतल्या आखाड्यातला प्रवेश म्हणतात. आता मी 2 श्लोक म्हणणार आहे आणि तिथे जसा भाव तसा देव. ते श्लोक ऐका. मल्लानाम शनिरुनाम नरवर श्रीनाम स्मरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो सताम क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शिशु. थोडं विको कमी करा. मृत्युर्भोज पतैर विराड विदुषाम तत्वम परम योगिनाम उर्श्रीनाम परदेवतेति विदितो रंगम गत सागर. आता माऊली हे कीर्तन ही गोळण सांगायची झाली हे 2 श्लोक पहिले पाठ करायचे. विठ्ठला 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 मल्ल जमले होते. तुमच्या तालुक्याला जास्त छंद आहे, आमच्याकडे नाही. आमच्याकडे पेनारी पोरले आहेत, पैसे भरपूर आहे, पाणी आहे, 1000 2000 टन ऊस जातो. नाही त्या पहिलवानांनी पाहिलं या दोघाला. त्यांना काय भावलं. आपल्यापेक्षा मल्ला नाम शनिरुनाम आपल्याला वस्ताद आहे. ते दोघं वस्ताद. ते पाहतच राहिले आणि त्यांना रौद्र नावाचा एक रस आहे साहित्यामध्ये तो अनुभवला त्याने. हो मी 9 रसाचं चलत चलत वर्णन करेल. माऊली अनुभवला त्याने. अनेक सामान्य लोक जमले होते. त्यांनी त्यातली अद्भुतता अनुभवली, अद्भुतता भावली. आहेत मुलं ही पण अद्भुतता आहे त्यांच्यात, काय विशेषता आहे. नरवर पद आलंय तिथं व्यासांचं. काय बुद्धी बघा. मल्ला नाम शनिरुनाम नरवर. नरवर कळण्याकरता बोलूच का. आपल्याला फक्त आयुष्यात एकच कळलं वधूवर, पण नरवर नाही. नरश्रेष्ठ असा त्याचा अर्थ होतो. पुढे पळू द्या ते दमले. विठ्ठल विठ्ठल काय जिवंतोपी मृत पंचव्यासेन परिकीर्तिता दारिद्र्य व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवका. त्यांचं काय एवढं वय मोठं नाही, एवढा प्रवास कधी केला नाही. पण आज म्हणले तुम्ही जाणारच आहे, आम्ही मोकळेच आहोत, येऊ का आबा. मला आबा म्हणतात. तुमच्यात कोणी आबा असेल तर तुम्ही सुद्धा जीव लावत जा नातवंडावर. म्हाताऱ्यांनो तुम्ही सुद्धा जीव लावीत जा. उगाच सुनाचं तुमचं जमत नाही म्हणून कुत्रीसारखं धावत नका जाऊ नातवंडावर. टुकल्याला माग होताल. आपल्याला सुद्धा आजीनं कुरवाळलंय, आपल्याला सुद्धा महाराज आजोबांनी जीव लावलाय. कुठेतरी आपल्याला परत फेड करायची असते. आपलं चिंतन असं चाललेलं आहे. त्या ठिकाणी महाराज नरश्रेष्ठ दिसला. हा दुसरा रस आहे त्याला म्हणायचं. आणि एक अद्भुत रस तुम्ही थोडे डोक्यात ठेवा. पहिला रौद्र, दुसरा अद्भुत. म्हणजे ज्याला कीर्तन करायचं त्यांनी नक्कीच डोक्यात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. तिसरं आहे चांगलं आहे. श्रीनाम स्मरो मूर्तिमान. कडवं नंतर म्हणतो. फार गोड गोड कडवी आहेत. तरुण मुली जमल्या होत्या, युवती, आणि त्यांनी दोघाकडे पाहिलं आणि त्यांना तिथे काय दिसलं. मदनाचा पुतळा. याला शृंगार रस म्हणतात. हो शृंगार रस. राजस सुकुमार, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. राजस सुकुमार, राजस सुकुमार, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा.
कसा आहे लोपलिया हा मध्यम आहे गाद बसत नाही हे गुरुजींचं ऐकायचं सदानंद गुरुजींचं कस्तुरी मळवट चला कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट आता हे दोनदा का त्याचं स्पष्टीकरण गुरुजी करायचे राजेश सुकुमार हे पहिलं दुसरं तसं नाही राजेश सुकुमार इथे दाबायची जागा फार गोड चाली आहेत त्यांच्या असायच्या त्या ही जी नावं सांगतोय ती टाकत जा जरा यूट्यूबवर नुसतं मला कुताय लावू नका काय आवाज असतो काय बोलणं असतं काय वैभव असतं अरे मामासाहेब दांडेकरांच्या नंतर पुण्यनगरीमध्ये सर्वात अधिक कीर्तन करणाऱ्या विभूतीचं नाव आहे सदानंद गुरुजी आळंदीकर टाळे वाजवायचे असं आहे मुंबईला तर फारच यांनी आनंद लुटला 2-2 कीर्तन असायची जागर काला वगैरे असो मी 5, 25, 30, 40 लोक कीर्तन करा मी अनुभवायचं जोडून हा शृंगार रस झालेला आहे आता चौथा तरणी पोरं त्या वयाची त्यांनी त्याला बघितलं दोघाला आणि ते हसले अरे म्हणले हा आपला तर मित्रच आहे म्हणजे जसा भाव तसा इथे चाललंय आपलं त्याला एक गवळण आहे गवळीयाची ताक फिरे गवळीयाची हा हास्यरस आहे कितवा झाला तुम्ही मोजित नाही हेच आमच्या फायद्याचं आहे रे 4 झाले वा इथे तुका म्हणे इथे पाहिजे जातीची आणि माऊली तर काय नाद करायचं ना आता कीर्तनाचा टाळी वाजवा माऊली करता माझ्या चुलत भावाच्या पुण्यस्मरण आलं होतं वाईट घटना घडली मग बोललो त्यांना मी भेटून आलो तिथे 5 वर्ष आहे का अनेक देशातले राजे जमले होते हे 2 श्लोकावरचं हे कीर्तन आहे आणि एकूण भागवत पुराणाचे श्लोक किती आहेत 18,000 आहे की नाही एकूण स्कंद 12 आहेत 2 श्लोकावर जर एवढं कीर्तन होतं तर 18,000 श्लोकावर किती होतील आजही विद्वत्तेच्या बाबतीमध्ये पुराणाचे महाभारताचे उपनिषदाचे या महाराज वा टाळी वाजवा महाराजा करता हो बसा किती आणि महाराज म्हणून महाराज कुणी किती विद्वत्तेचं आणि गाव करा आजही मी ज्यांच्याकडे माझ्या 73, 74 पंचायत चातुर्मास केला त्यात देगलूरकर परिवाराचा कुणीच नाद करायचा नाही विठ्ठला विठ्ठला मी का बोलतोय श्लोक म्हणत असतो मी
फार गोड श्लोक आहेत ते, वेळ घेत नाही. त्यात विद्वत्तम पद आलेले आहे, लक्षात ठेवा. मानुष्यम वरवंश जन्म विभो दीर्घायु आरोग्यता सन्मित्र सुसुता सतीप्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय जयो सत्पात्रदाने रती. त्याच्यातलं विद्वत्वम पद त्याच्याकरता मी बोलतोय. राजे जमले होते, राजे वीर. इथे वीर रस आहे. हा कितवा आहे आता? आताही सरले इतकेतले 5वा. वा टाळी वाजवा यांच्याकरता त्यानं ठेवलंय. ते पद आहे क्षितिभुजाम शास्ता. हा म्हणजे शासक. त्या राजांना हा शासक दिसला, हा भाव आहे. 6वा रस ऐका. म्हातारी माणसं जमली होती, बाबा तुमच्या वयाची माझ्या वयाची म्हातारी आहेत अशा. आणि त्यांनी या लेकरांना बघितलं नरशत चिडल्यानं आतून कंसावर असं रागाला गेल्या. कपट बुद्धीनं आणलं ना. आणि चांडाळा दुष्टा, कपटानं तू हेतून कपट हेतून यांना मारायला आणलंयस गोकुळातून मथुरेत, पण तुझा हेतू सफल होणार नाही, सफल होणार नाही. इथे करुणा जागी झाली. करुणा नावाचा रस आहे नवरसातला. राहिली का नावं ध्यानात? रौद्र, अद्भुत, शृंगार, हास्य, वीर, आणि आता चालू येतो करुण रस. हो, तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे तुमची नात पहिल्या नंबरला आली किंवा नातू पहिल्या नंबरला आला आहे की नाही, तर तुम्ही समोर आल्यावर त्याच्या तोंडावरून हात फिरवता, कुरवळता आणि कुठं बोट मोडता. इकडं बोट मोडायची पद्धत आहे का? इथं केवढा नातू माझा मोठा झाला, केवढा बाबा माझा मोठा झाला, मी बोट केलंय नवनाथ महाराज ग. ते कृष्णा तिकडे आहे. हो, का कौतुक वाटू नये. पण त्यांनी तशी बोट नाही मोडली. आमच्याकडे दुसरी एक बोट मोडण्याची पद्धत आहे. राग आला ना, बाया बाया एकमेकाला तो वाटूळ होईल, तो वाटूळ होईल, तो वाटूळ होईल, अशी बोट मोडली कंसाच्या नावानं. कंसा तुझं चांगलं नाही होणार, तू कपट हेतू नाही आलं. करुणा जागी झाली. आता 7वा रस आहे तो कंसा करताच आहे. कंसाला काय भावला कृष्ण पाहिल्या पाहिल्या, तर कंसाला कृष्ण बलराम दिसले नाहीत. मृत्यू दिसला प्रत्यक्ष. मृत्यू भोज पतैर. भोज म्हणजे कंस. पतन झालं त्याच्या बळाचं, थरथर कापू लागला. हा भयानक रस आहे. 7वा. आत्ता 8वा ऐका. हा मजेचा रस आहे. त्याला बिभत्स रस म्हणतात. हो, बिभत्स रस म्हणजे असं विडंबन करायचं त्याचं. हो, त्याला काळेबाबाची भाषा असायची, येडीला सासर आणि माहेर सारखंच. तुम्ही काय चक्रधार वाजवलाय आणि यांनी काय राग गायलाय, काही मंडळीला काही त्याचं देणं घेणं नाही. बिभत्स रसाचे आणि गिरायक येते. आता 7वा रस, 9वा रस, तो आहे शांतरस. शांतरसाच्या ओव्या, शांतरसाची तुकोबरायांच्या गाथेतली कडवी वगैरे वगैरे. आणि शांत म्हणजे शांतच रस. पण लता दीदींचं गाणं आहे, त्या अभंगात तो शांत रस टाकला त्यांनी. आजी सोनियाचा दिन, असं आरडाओरडा नाही आमच्याकडे नाही. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. सारे कॅसेट ते ऐका. ते 12 अभंगाचं ते आलं होतं, भेटी लागे जीवा. फार सुंदर ते ध्यानपासून. ओढाओढी नाही, पळापळी नाही, तानातानी नाही, एकदम शांत. भेटी लागे जी असं इथं जातं. इथं शांत रस. सर्वांना पाहिलं भगवंताला, योगी माणसाला तो रस अनुभवता येतो. त्याला ती साधना घडावी लागते. आणि मग ते योग्यांना काय भावलं त्याच्यामध्ये, शांत रस अनुभवला त्यांनी. आणि कृष्ण भगवंत आपलं परमदैवत मानलं. पुढे शेवट केला त्या श्लोकाचा. योगिनाम
मी याच्याकरता बोलत गेलो आता. ऋषीणाम परदेवते ती विदितो रंगमगत सागरजा. 2 श्लोक सांगितले होते मी. पुन्हा एकदा ध्यानात राहण्याकरता बोलतो. मल्लानाम शनिर्णूनाम नरवर स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान गोपानाम सुजनो सताम क्षितिभुजाम शास्ता सोपित्रो शिशु मृत्योर्भोज पतैर विराट विदुषाम तत्वम परम योगिनाम ऋषीणाम परदेवते ती विदितो रंगमगत सागरजा. हे का बोललं एवढं मी? जसा भाव तसा हरीची यादासा हरिदाय देशा हरीची यादासा हरिदाय देशा हरीची यादासा हरिदाय देशा हरीची यादासा हरिदायी दिशा. भावे दैसा तैसा हरि एक भावे दैसा तैसा हो भावे दैसा तैसा हरि एक भावे दैसा हरि एक हरिमुखी गाता हर बलि जिंदा ज्ञानाई मागोता जन्म घेरे ज्ञानाई मागोता जन्म घेरे ज्ञानाई मागोता जन्म घेरे. महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, बोलो रे भगवान की जय. गोपाल कुमाई जय गोपाल कुमाई. माझ्या फोटो पाठवा नंतर. चांगला आहे. ही व्यवस्था फार चांगली आहे महाराज. आम्ही गेलो तरी दिसू. माझ्या मित्राचं आयोजन मी रस्त्याने पाहिलं, गेले वर्षी पाहिलं. फार सुंदर. टाळी वाजवा पुन्हा नवनाथ महाराजाकरता. आणि आनंद आहे. पुन्हा पर्व काळ सुरू आहे.
आपलं अधिकचं चिंतन होणार नाही. थोडंसं आपल्याबरोबर संवाद करतो. मी पहिलंच बोललो होतो की फक्त भावे जैसा तैसा हरी एक एक हरी, आणि तोच हरी दिशे जनी वनी आत्मतत्वे. त्याची समर्थता, त्याची स्वतंत्रता, त्याची उदारता आणि त्याचा दयाळूपणा सांगायला पुन्हा कधी योग आला तर मला बोला, मी जरूर सांगेल. नाथ महाराज म्हणतात त्याचं भजन तुम्ही केलं तर हरिमुखी गाता हरपली चिंता. चिंता सर्वात मोठी आहे आपल्या भक्तीचा वियोग होऊ न देणं. ह्या सामान्य चिंता बाजूला साराच्या बरं का परमार्थामध्ये. हो, की आपलं चिंतन त्यानं करून घेतलं पाहिजे, ही खरं त्यांनी वाहिलेली चिंता आहे. लक्षात येईल. आता एक नाम मुखात येण्याकरता जर 1000 जन्माचे पुण्यही लागते, तर आपलं भजन बंद पडलं तर त्यांनी चिंता व्हावी, ती किती जन्माचं पुण्य असेल? ती अगणित पुण्य आहे. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात त्याला जन्म नाही. आता श्लोक म्हणायला वेळ संपून गेली, मी काय करणार? हरिरूप जन्म घेणे लागे वासनेच्या इथे उदाहरण दिले. मृगाच्या स्मरणे निमाला म्हणून तो मृगजन्म पावला, कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला देहांती. पुढे कडवाले हरिरूप झाले. भजनानं काय होतं? भजनानं झाला स्वयमेव त्या दिवशी आपलं भजन खरं आहे. त्या स्वरूपाला आपण ज्या 4 मुक्ती मानतो ना, समीपता, स्वरूपता आणि सलोकता, शेवटी सायुज्यता, अशा प्रकारे महाराज म्हणतात हरिरूप होणं आणि त्याचा परिणाम जे हरिरूप झाले ते जाणीव टाकून देतात. ही जाणीव आणि नेणीव म्हणजे ज्ञान आणि अज्ञान. तसं ते दोन्ही बाधकच आहे बरं का. सोन्याची तरी बेडी, लोखंडाची तरी बेडीच. नाही म्हणले त्यांना बेड्या घातल्या पण सोन्याच्या होत्या हो, म्हणून काय त्यांची इज्जत राहील का? नाही राहणार. लक्षात ठेवा. महाराज मी येडशीकर भाऊकडे गोष्ट ऐकली 76 साली, ती थोडी तुमच्या पुढे सांगतो. गुरुवारी रामदास बाबा मनसुखांच्या हातची माझ्या पत्नीची माळ आहे. माझं भाग्य आहे. ते अभंग घ्यायचे बघा, जाणून येणं ते खरी माझे फार गोड चिंतन. अहो असे होणारच नाहीत मी विभूती. लक्षात ठेवा. किंवा खूप खूप सांगण्यासारखं. तेव्हा ते भाऊ एक गोष्ट सांगायची, या जाणीव हरिरूप झाली त्याच्याकरता. जसं ज्ञान बाधक आहे तसं अज्ञान बाधक आहे, तसं ज्ञान बाधक आहे. एका माणसाला चिटकी बायको मिळाली, तो चिटकी, आणि त्याला खूप सातवायची ती. आता विवाहावर तसे मरण म्हणजे कुणाच्या पल्ला दाटी काय लिहिले कोणाला माहिती. आता ते पदरी पडलं पवित्र झालं, सोडूनच देता येणार. ती खूप त्रास द्यायची. गप त्याला, गप तुला कुत्र करील, तुला मांजर करील. आता आपल्या सुद्धा करतात, हा भाग वेगळाच आहे. फक्त त्या कुत्र म्हणत नाही एवढंच फरक आहे. एरवी हाड चालूच असते, असं आहे. आणि मग काय करावं, त्याला ते एक मित्र भेटला एक दिवस नसरापूरच्या बाजारात. म्हणे काय पार वाया गेला एवढा तब्येत तुझी. हे काय म्हणलं, अशी बायको मिळली. हा म्हणलं माझ्याकडे उपाय. आपल्याकडे म्हणलं दुसरी आहे, डबल चिटकी. तो म्हणला एकीने जिरली पुन्हा आणखी दुसरी होय रे. हो, ते कडू आहे बा गाथेमध्ये. जरा 2 पत्न्या असतील त्या मंडळीची माफी मागून म्हणतो ते, नाही ते कीर्तन झाल्या माझ्यावर चालत येतील. ते कडवं असं आहे. दुसरी न करावी बाईल, हे नामदेवरायचं आहे. बंड फजिती होईल आणि बोभाट यजदारा जाईल बायकाच्या पानवत्या. तिथे तुंड महाराज गोष्ट सांगायची. एकाला 2 बायका, बडजीच होता, ब्राह्मणच होता आणि सणाचा दिवस होता. ती म्हणायची आज माझ्याकडे जेवायला जिना होता, मध्ये संक्रांत होती दिवशी. ती वर वाढायची आणि खाली वाढायची. खालची जाव संची असल्यामुळं तिने जोरात शिचका मारला. असं ती काका असं बोखंडीच पडलं.
आणि तेवढ्यात ती बायको अशी उरावर पडली. बाहेरून आला एक माणूस, अहो आज का काका या वर्षी संक्रांत कशा म्हणले, माझ्या उरावर तुला दिसत नाही का संक्रांत? हे 2 बायका करून अरे पॉझिटिव्ह होईल माझी. नाही म्हणले कर तुला काळजी करू नको. केलं त्याने लग्न, डबल चेटकी. आणि मग त्याला एक काही सांगितलं होतं की हे असं असं उडीद आहे, आमच्या अंगावर टाकायचं की आम्ही दोन्ही घारी होऊ. आणि पुन्हा एक स्वतंत्र उडीद दिलं होतं. ती घार झाली की ठोका टाकायचं, मारायची. आणि हे उडीद टाकलं की मी पुन्हा पत्नी होईल, तुम्हाला मग साथ देईल. आणि मग आपला दोघाचा बिबला पेटी तबला, अगं माझी बाईले तुला सारं वाहिलं, तू माझी देवी मी तुझा बोपे आहे, असं आपण संसार आनंदात करू. त्याने मला ऐकलं, टाकली ना उडीद, झाल्या दोन्ही घारी. याने ठोकात टाकला, पहिली होती तिला. आणि ती उरलेला उडीत होता, आता हिला टाकायचं आणि पुन्हा करायची तशी टाकणार. तेवढ्या मागचा तो मित्र आला आणि हात वाढला, थांब म्हणले, टाक त्याच्यावर बी, टाक मारून. म्हणजे अज्ञान जितकं बाधक आहे त्या घारीची गोष्ट त्याच्याकरता आहे, तितकं ज्ञानी याच्या झोंबे कंठी. आणि म्हणून महाराज म्हणतात हरिरूप झाले. ही भजनातली ताकद आहे की ज्ञान गिळून गावा गोविंद गा. महाराज सांगतात अशा पद्धतीनं. महाराज म्हणतात हरिरूप ध्यानी हरिरूप मनी. एका जनार्दनी हरी बोला, अधिकचं काही बोलत नाही. मध्यंतरी बाबांनी मला बोलवलं, मी 2 कीर्तनं प्रवासामुळे जोडून घेतली होती. तो सप्तात किती लोक आहेत, कोण वाजवायला आहे, कोण गाणार आहे, मी कधी तपास करीत नाही, काही नाही. गाडवे सर म्हणले तुम्ही येताय कोदवडीला तर मग माझ्या काला करा. हो म्हटलं चांगलं आहे. मलाही प्रवास, मला तिकडे आलं तर फार संघ अकोला तालुक्यातलं इंदुरीकरांच्या आजोळाचं ते कीर्तन, त्यांच्या मामांनीच फोन केला होता. जे कीर्तनकार आहेत रंगनाथ जाधव महाराज बाबा. म्हणलं नाही मला तर इथं जोडून आहे, प्रवास आहे, चांगला आहे. त्यावेळेला आणि बाबांचं दर्शन झालं. मध्यंतरी भावाच्या वेळेला मला बोलवलं, पण माझी तब्येत नव्हती बरी. आजही मला त्यांनी फोन केला. माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे कृष्णा महाराज, मी जाता जाता तुम्हाला एक आव्हान करतो. या भागातल्या श्रीमंत माणसाने आमच्या या हरिभक्त मंडळीला वा 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 नुसता कार्यक्रम काय करता भारी असं वा 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 नका करीत जाऊ. तर मोकळे मनानं नभो भूषा पुषा कमलवन भूषा मधुकरो वचो भूषा सत्यम वर विभव भूषा वितरणम. वैभवाचं वितरण करा. एकानं सांगा मी देतो अख्खी काल्याची पंगत, मी देतो आणि मंडपाचा खर्च मी देतो, असं गाणार वाजवर कीर्तनकार सावजी. हे मोकटं मन करा. ज्ञानोबारांनी फार सोपं उदाहरण दिले, तेवढं सांगतो आणि थांबतो मी. एक ओवी म्हणतो महाराज, दुर्बळ जो का भगवत भक्त त्याशी संरक्षी जो धनवंत, तेने संतुष्टला भगवंतन त्यात उद्धरित भक्ता आधी. दातृत्व असणाऱ्या श्रीमंत माणसानं जर आणि प्रतिकूल असणाऱ्या हरिभक्ताला आणि समर्थ साथ दिली तर त्या घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याला देव पहिला भेटत असतो, असं नाथांचा देवातलं भाव आहे. पण फक्त तुमच्याकडं असावं आणि तुम्ही त्याचं वितरण करावं जोडून या धन. उत्तम व्यवहार. जरा सोपं करतो म्हणजे अजून यांना महिलांना कळलं. नाही तर गावभर गेल्या तापास गावात कौतुक करायचं सर्वांनी, वा 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 वा. काय कौतुक करायचं, भरलेल्या वांग्याचं लोणचं तिनेच करावं, तिनेच करावं, तिनेच हाणावं. आणि जेवणाऱ्यानं थोबाड बघावं. जेवणार म्हणतो बसला जेवायला त्याला, बाबा हवं का हवं का हवं का. म्हणलं आमचं डोंबलं खावं का. सुग्रणी आणि उदारे आणि रसज्ञ आणि जेवणारे. ही उदारता जेवढ्या प्रभूनं आपल्याकरता दिली तीच उदारता आपण पुढे जपावी. आपण तिचे मालक नाही, लक्ष्मीचा परमात्मा मालक आहे. आणि ज्या वेळेला अशा भगवत भक्ताच्या हरिभक्ताच्या परमार्थाला तुम्ही सहकार कराल ना, त्यावेळेला त्या पांडुरंगाला आनंद होत असतो आणि तो तुम्हाला भरभरून देत असतो. काय महाराजांनी वर्णन केलं, असे सहस्त्रभरी देतू सर्वस्व या फुले, वर्णन केलेलं आहे. अधिकच बोलत नाही. कृष्ण महाराजांच्या भावी वाटचालीला
मी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि विशेष करून आमची कन्या, तिला मी विचारलं की कोण असतं रे स्वयंपाकाला. काय महाराज किती श्लोक पाठ केले, घरची विचारत नाहीत पोरांची पोरींची आई बाप, पोटभर मिळतं का. अरे ज्याला संस्था टाकायची, आता ज्याचं नाही झालं त्यांच्याकरता वाजा, पण त्याची गुरुमाता चांगली असली पाहिजे, तिने पोटभर दिलं पाहिजे पोरांना आणि त्यांची संस्था वैभवाला येते, लक्षात ठेवा. म्हणून माझ्या लेखीकरता मी साक्षीदार आहे तिच्या लग्नाचा. महाराज तुम्ही असाल लहान असाल त्यावेळेला कृष्णाबुवांच्या लग्नात मी कीर्तन केलेलं आहे, लक्षात ठेवा. हे माझा स्वाभिमान आहे, मी अधिक बोलत नाही. 2 मिनटं जातील, गुणवान आहेत त्यांच्याकरता एक स्वर गोड ऐकायचे नाही, थांबायचंय. ज्ञानेश्वर राज माऊली तुकाराम